श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 19 फेब्रुवारीपासून मंगलादित्य राजयोग देणार अफाट धनसंपत्ती भोलेनाथाच्या कृपेने या 5 राशींना मिळणार पैसाच पैसा आणि करिअरमध्ये सोन्याचे दिवस येणार. ज्योतिषशास्त्रानुसार मार्चमध्ये एक विशेष ग्रहयुती होईल. द्विक पंचांगानुसार सूर्य 19 फेब्रुवारी 2026 रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 3 मार्च 2026 रोजी मंगळ देखील या नक्षत्रात प्रवेश करेल. या काळात सूर्य आणि मंगळ दोघेही शतभिषा नक्षत्रात एकत्र असतील. त्यामुळे 3 मार्च रोजी शतभिषा नक्षत्रात मंगलादित्य राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग धन, यश आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुकूल मानला जातो. ज्योतिषांच्या मते हा शुभयोग 5 राशींसाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. चला जाणून घेऊया त्या 5 भाग्यवान राशींबद्दल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मार्चमध्ये निर्माण होणारा मंगलादित्य राजयोग मेष राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. हा योग मेष राशीसाठी खूप शुभ राहील. या काळात आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. कामगार वर्गातील व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक लाभ वाढतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. खर्च कमी होतील. तुमचे बोलणे अधिक आनंददायी होईल, जे कामाच्या ठिकाणी लोकांना प्रभावित करेल. नोकरी करणाऱ्यांच्या विचारांनी लोक प्रभावित होतील. लांब प्रवासामुळे फायदा होईल. कुटुंबात आनंद राहील. सूर्य 5व्या घरात असल्याने त्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. कुंडलीतील 5वे घर मुलांशी, शिक्षणांशी आणि सन्मानाशी संबंधित आहे. म्हणूनच तुमच्या 11व्या घरात सूर्याचे भ्रमण होत असल्याने तुमच्या नफ्यात आणि उत्पन्नात जलद वाढ होऊ शकते. सुविधा आणि सुखसोयी वाढतील. राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पद मिळू शकते. मेष राशीच्या जातकांसाठी नवपंचम राजयोग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. गुरु 3य भावात स्थित असून 11व्या भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे नवे मार्ग खुलू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार, प्रकल्प किंवा भागीदारीतून लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जोखीम पत्करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण 11व्या भावात झाले आहे. त्यामुळे उत्पन्न, मित्रपरिवार आणि सामाजिक ओळख यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर आता चांगली बातमी मिळू शकते. ग्रहणानंतर मंगळ 10व्या भावात जाणार असल्याने कामाच्या ठिकाणी अचानक बदल संभवतो. काहींना नवीन जबाबदारी मिळेल तर काहींना पगारवाढ किंवा चांगल्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. मित्रांच्या मदतीने एखादी मोठी संधी हातात येऊ शकते. पदोन्नती आणि उत्पन्न वाढीचा जोरदार योग मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठी झेप घेणारा ठरू शकतो. नोकरीत पदोन्नतीत वाढ किंवा पगारवाढ, नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट किंवा मोठी डील मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांसाठी मीन राशीत शनीचे अस्त अनेक प्रकारे
महत्त्वाची असू शकते. या राशीच्या 12व्या घरात शनी स्थित आहे. या व्यतिरिक्त शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. म्हणून शनीच्या अस्तामुळे नकारात्मक परिणाम लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत थोडीशी सुधारणा दिसून येऊ शकते. दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. परदेशातून लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. शिवाय परदेशात काम करण्याचे तुमचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ देखील मिळू शकते. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही निश्चितच यश मिळवू शकता. तुमच्या विचारसरणीत लक्षणीय बदल जाणवू शकतो. जर नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अनावश्यक संभाषणापासून दूर राहून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर ते निश्चितच यश मिळवू शकतात. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आर्थिक मदत देखील मिळू शकते. मेष राशीसाठी बुध ग्रहाची वक्री गती अनेक प्रकारे महत्त्वाची ठरू शकते. या राशीच्या कुंडलीच्या 3ऱ्या 6व्या आणि मग बुध 11व्या घरात वक्री होईल. परिणामी या राशीच्या जीवनात आनंदाचा प्रवेश होऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या संधी खूप आशादायक असण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला प्रशंसा मिळू शकते. नवीन नोकरीचे संकेत देखील दिसत आहेत. या दरम्यान कुठेतरी तुम्हाला तुमच्या नोकरीत समाधान मिळू शकते. व्यवसायाच्या संधी रणनीती चांगला नफा मिळवून देतील. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित आर्थिक नफा होऊ शकतो. शिवाय भविष्यासाठी पैसे वाचवणे फायदेशीर ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन देखील चांगले राहण्याची अपेक्षा आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत होईल. आरोग्यावर सकारात्मक परिणाम देखील दिसू शकतात. ग्रहांच्या दुर्मिळ मांडणीमुळे मेष राशीच्या लोकांसाठी नफ्याचे दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसायात संधी किंवा हिस्सा मिळू शकेल. परिणामी पैसे कमावण्याच्या संधी वाढतील. कारकिर्दीत नवीन नोकरी किंवा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता असणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल. रखडलेल्या कामांना गती मिळू शकेल. नवीन कामे करण्याची तुमची ऊर्जा वाढेल आणि जीवनात अनेक बदल जाणवू लागतील. सध्या शनीच्या 7.5चा पहिलाच टप्पा सुरू असला तरी पंचग्रही राजयोगामुळे चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होणे, आर्थिक प्रगती होणे आणि नशिबाची साथ मिळण्याची जोरदार शक्यता आहे. जीवनात आनंददायी बदल होऊ शकतात आणि कुटुंबातील जुनी अडचण दूर होऊ शकते. आई लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि कमाईची नवी साधने खुलू शकतात. एकूणच हा काळ सुख, समृद्धी आणि आर्थिक मजबूती देणारा ठरू शकतो. त्यानंतर आहे मेष राशी, मिथुन राशी. या काळात मंगलादित्य राजयोग मिथुन राशींच्या लोकांना नशिबाची लहर आणेल. ते अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करू शकतील. हा काळ गुंतवणुकीसाठी देखील योग्य मानला जातो. परदेश प्रवासाच्या संधी देखील उपलब्ध होतील. मिथुन राशीसाठी शुक्र ग्रहाचे भ्रमण करिअरला मोठा फायदा देणारे ठरेल. बुध रेवती नक्षत्रावर आणि मिथुन राशीवर राज्य करत असल्याने शुक्र इथे अत्यंत शुभ परिणाम देईल. या काळात अनपेक्षित व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील आणि बँक बॅलन्स वाढेल. मिथुन राशीचा नवीन नोकरीचा शोध यशस्वी होईल. परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पदोन्नती मिळेल. तुमचा दर्जा आणि प्रभाव वाढेल. घरात आनंद राहील. संपत्ती आणि मालमत्ता वाढेल. तुम्हाला वाहन मिळेल. कामावर तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल.
तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा होऊ शकेल. मिथुन राशींवर बुध ग्रह राज्य करतो, त्यामुळे शनीसोबतची ही युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या निर्णय क्षमतेने तुमच्या कारकिर्दीत कौतुक केले जाईल. ते भविष्यासाठी खूप शुभ ठरू शकते. शिवाय गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना मौल्यवान माहिती मिळू शकेल. व्यावसायिकांना मोठा करार मिळू शकेल. बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या नोकरीत मोठे यश मिळू शकेल. जीवनात नाविन्य येऊ शकेल आणि पैसे कमावण्याच्या अनेक मार्ग खुले होऊ शकतील. परदेश योग आणि प्रगतीचे चिन्हे मिथुन राशीसाठी हा योग संधी निर्माण करणारा ठरेल. नोकरीत प्रगती दिसेल, मात्र पदोन्नती थोडी उशिरा मिळू शकते. परदेशी नोकरी, प्रोजेक्ट किंवा प्रवासाचे योग मजबूत होत आहेत. आर्थिक लाभ मध्यम पण स्थिर राहील. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण अनुकूल दिसते. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही सहजपणे पैसे वाचवू शकाल. नोकरी बदलण्याची किंवा नवीन नोकरी शोधण्याची शक्यता देखील आहे. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. पैशाचा प्रवाह पूर्वीपेक्षा चांगला होईल. पैशांबाबत चालू असलेले कोणतेही वाद मिटतील. तुमचे प्रेम जीवन अधिक गोड होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम आणि आपुलकी वाढेल. तुम्ही अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवणार नाही. हा गोचर मिथुन राशीसाठी कर्मभावाशी संबंधित मानला जातो. कामात कौतुक होऊ शकते. वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. नवीन जबाबदारी मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर संधी अनुकूल ठरू शकते. आर्थिक उत्पन्न वाढू शकते, मात्र खर्चही वाढू शकतो. समाजात प्रतिष्ठा वाढू शकते आणि सार्वजनिक प्रतिमा सुधारू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण सकारात्मक ठरू शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. तुमच्या धैर्य आणि शौर्यासह तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. या काळात व्यावसायिकांनाही लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. करिअरच्या बाबतीत पाहिले तर या काळात तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता. तसेच कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहू शकतात. व्यवसायाच्या बाबतीत पाहिले तर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. त्यामुळे नफा होण्याचे योग आहेत. व्यवसायात तुम्हाला नवीन डील आणि प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक जीवनाबद्दल पाहिले तर उत्पन्नात वाढ होईल. तसेच पैसे साठवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रेमजीवन चांगले जाईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्यही चांगले राहील. तुम्ही स्वतःला उत्साही आणि ऊर्जावान वाटाल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत पाहिले तर नशिबाची साथ मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. तसेच भविष्यासाठी पैसे साठवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. तुमचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता मिळण्याचे योग आहेत. तुमच्या बोलण्याच्या कलेचा आणि हुशारीचा तुम्हाला फायदा होत आहे. एखादं महत्त्वाचं काम आज पूर्ण होऊ शकतं. सामाजिक क्षेत्रात लोकांकडून तुम्हाला सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे. तुमच्या कामकाजात आणि करिअरमध्ये काही सकारात्मक बदल होत आहेत. मनाच्या आवाजावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला योग्य अनुभव आणि मार्गदर्शन मिळत आहे, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरत आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत प्रेम आणि समजूतदारपणा टिकून आहे.
सूर्याचा संचार मिथुन राशीच्या भाग्यस्थानात होत आहे. त्यामुळे भाग्याची साथ लाभण्याची चिन्हे दिसत आहे. 15 मार्चपूर्वी प्रलंबित कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. नातेसंबंधातील गैरसमज दूर होऊन सौहार्दता वाढेल. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आणि फलदायी ठरू शकतो. त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे या सूर्याचा सिंह राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. व्यवसायात भरभराट होईल. तुम्हाला समाजात आदर मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही राजकारणात सक्रिय राहाल. सिंह राशीच्या जातकांच्या उत्पन्न भावात गुरु तर सप्तम भावात बुध स्थित आहे. त्यामुळे नवपंचम राजयोग सोने पे सुहागा ठरू शकतो. वैवाहिक आयुष्यातील मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आर्थिक नियोजन केल्यास लाभ होऊ शकतो. पैतृक संपत्ती, सोने चांदी किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ संभवतो. उच्च शिक्षण किंवा करिअरमध्ये अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत. संतती संबंधित चिंतेतून दिलासा मिळू शकतो. अग्नित्वाची सिंह राशी मंगळाची मैत्रीण मानली जाते. इथे मंगळ ऊर्जावान आणि प्रभावी कार्यशैली देतो. निर्णय क्षमता तीव्र होते. नेतृत्व गुण प्रकट होतात आणि सार्वजनिक जीवनात ठाम भूमिका घेण्याची तयारी दिसते. आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती, स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा आणि जोखीम पत्करण्याची तयारी ही या प्रभावाची ठळक लक्षणे मानली जातात. प्रशासन, संरक्षण, क्रीडा किंवा व्यवस्थापन क्षेत्रात प्रगतीची शक्यता वाढते. सिंह राशीचा अधिपती सूर्य असल्याने हा बदल तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. 7व्या भावातील हे संक्रमण भागीदारी आणि वैवाहिक आयुष्याला बळ देणारे ठरेल. नवीन करार, पार्टनरशिप किंवा व्यवसाय विस्ताराचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतील. सिंह राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अत्यंत शुभ मानला जात आहे. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. व्यवसाय विस्तारासाठी उत्तम काळ असून नफा वाढण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे संकेत आहेत. आर्थिक स्थैर्य मिळेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. सिंह राशीच्या लोकांसाठी शनीची अस्त स्थिती फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या गोचर कुंडलीतील 6व्या आणि 7व्या घराचा स्वामी शनी 8व्या घरात अस्त करेल. या व्यतिरिक्त ही राशी सध्या अशुभ शनीच्या ध्येयाच्या प्रभावाखाली आहे. म्हणूनच शनीची अस्तस्थिती सिंह राशीसमोरील आव्हानाचा अंत करू शकते. दीर्घकाळापासून रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मानसिक ताण तणाव देखील कमी होऊ शकतो. जर तुम्ही कोणतेही काम शांततेने आणि संयमाने केले तर तुम्हाला यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अनावश्यक समस्या आणि चिंता संपू शकतात. त्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु अखेर यश मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला बढतीसोबतच आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळू शकतो. धोरणात्मक दृष्टिकोनाने व्यवसाय केल्याने किंवा विद्यमान व्यवसायात नवीन घटक समाविष्ट केल्याने लक्षणीय नफा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण टक्कर द्यावी लागू शकते. यंत्रसामग्री, चामडे, सिमेंट, भट्टी, लाकूड, रबर इत्यादींशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतात. तुम्ही सट्टेबाजी आणि व्यापाराद्वारे देखील नफा कमवू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्हाला बऱ्याच काळापासून अडकून पडलेले पैसे मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. दीर्घकाळापासून असलेल्या वैवाहिक समस्या सोडवता येतील. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संयमाने बोललात तर कटुता दूर होऊ शकते. त्यामुळे तुमचे नाते मजबूत होऊ शकते.
तुमच्या प्रेमसंबंधातील अडथळे दूर होऊ शकतात. सूर्यग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुमचे नियोजित प्रकल्प यशस्वी होतील. या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब तुमची साथ देईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. सूर्याचा प्रभाव सिंह राशीच्या सप्तम स्थानात जाणवत आहे. हे स्थान वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित असते. व्यावसायिक भागीदारीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. जोडीदाराचे सहकार्य लाभेल आणि कठीण प्रसंगांवर मात करण्यात मदत मिळेल. संबंधांमध्ये स्थैर्य आणि समन्वय वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी मंगलादित्य योग शुभ राहील. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक बदल अनुभवायला मिळतील. तुमचे विचार बळकट होतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला फायदा होत आहे. एखादी महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यामुळे आनंद मिळत आहे. नोकरीत तुमचे विरोधक तुमची समजूतदारपणा आणि निर्णय क्षमता पाहून शांत होत आहे. कुटुंबांच्या व्यवसायात आज तुम्हाला भाग्याची साथ मिळत आहे. भावंडांशी तुमचे संबंध अधिक चांगले होत आहे. जर काही तणाव असेल तर बोलून तो दूर करण्यास यश मिळत आहे. न्यायालयीन किंवा वादाच्या प्रकरणातही आजचा दिवस तुमच्या बाजूने आहे. सूर्याचा प्रवेश तूळ राशीच्या पंचम स्थानात झाला आहे. हे स्थान सर्जनशीलता, संतती आणि गुंतवणुकीशी संबंधित मानले जाते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वृद्धिगत करणारा ठरू शकतो. त्यामुळे या काळात नव्या कल्पनांना योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच सूर्याचा कुंभ राशीतील प्रवास काही राशींच्या लोकांसाठी नवीन ऊर्जा, नवे संधीद्वार आणि प्रगतीची चाहूल देणारा ठरू शकतो. मात्र वैयक्तिक जन्मपत्रिकेनुसार परिणामांमध्ये फरक संभवतो. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सखोल विचार करणे हितावह्य ठरेल. या काळात तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी चालून येतील. तुमच्या जोडीदाराचे आणि कुटुंबांशी संबंध मजबूत होतील. व्यवसाय किंवा व्यावसायिक जीवनात नवीन योजना यशस्वी होतील. आरोग्य सामान्य राहील. प्रवास आणि छंदासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची ध्येये लिहून ठेवून त्यांना प्राधान्य देणे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक ठरणार आहे. तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य असल्याने शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. त्यामुळे या काळात बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे देखील मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित क्षेत्रातही तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तुमचे उत्पन्नही लक्षणीय वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग तूळ राशीला प्रचंड आर्थिक प्रगती आणू शकतात. त्यांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जातून मुक्तता मिळू शकते आणि नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन करार पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. सुखसोयी वाढतील. मोठ्या समस्येचे निराकरण केल्याने आराम मिळेल. या राशीच्या 5व्या घरात बुध आणि शुक्र ग्रहाची युती आहे. परिणामी त्यांच्या बौद्धिक क्षमतांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यांच्या निर्णय घेण्याची क्षमता देखील झपाट्याने बळकट होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमचे जीवन आनंदाने भरलेले असू शकते. तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय असू शकता. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. महाशिवरात्री आणि त्यानंतरचा काळ तूळ राशीसाठी खास असेल.
नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही तुमच्या घरातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही इच्छा किंवा चिंता दूर होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा नक्षत्र प्रवेश नातेसंबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी समन्वय वाढेल आणि चर्चेतून मार्ग काढण्याची क्षमता सुधारेल. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती हळूहळू स्थिर होण्याची चिन्हे आहेत. वैयक्तिक आयुष्यात विचारांचा समतोल साधता आल्यास मानसिक समाधान मिळू शकते. बुध राहू संयोगामुळे कल्पकता आणि तांत्रिक विचारांना चालना मिळू शकते. मात्र घाई गडबडीचे निर्णय टाळणे आवश्यक ठरेल. आणि त्यानंतर आहे मकर राशी. मंगळ आणि सूर्याचा ही युती मकर राशीच्या लोकांसाठी विशेष मानली जाते. हे तुमच्या व्यक्तिमत्वात आणि निर्णयांमध्ये दिसून येते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो. सूर्य आणि मंगळ हे दोन्हीही शक्तिशाली आणि बलवान ग्रह मानले जातात. त्यांच्या युतीमुळे वागण्यात काही कठोरता किंवा राग येऊ शकतो. म्हणून यश टिकवून ठेवण्यासाठी बोलण्यात संयम आणि वागण्यात संतुलन राखणे आवश्यक असेल. सूर्यग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात किंवा व्यवसायात प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना या काळात आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या राशीतून सूर्य जात असल्यामुळे लाभाचा योग तयार होत आहे. काही रखडलेली कामे आज पूर्ण होत आहे. विशेषतः सरकारी कामांमध्ये अडकलेली कामे मार्गी लागत आहे. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला प्रगतीची संधी मिळत आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर वाट पाहत असलेली चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडूनही तुम्हाला मदत मिळत आहे, त्यामुळे चिंता आणि अडचणी दूर होत आहे. पूर्वी केलेले काम आणि गुंतवणूक आज फायदा देत आहे. तसेच आज तुम्हाला एखाद्या आनंददायी सरप्राईज मिळू शकतो, ज्यामुळे मन प्रसन्न होत आहे. या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. तसेच व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल, त्यामुळे लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. तसेच कुटुंबातील लोकांसोबतचे संबंधही चांगले राहतील. मकर राशीच्या लोकांसाठी दशायोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. गुंतवणूक योजनांचे फायदे होऊ शकतात. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकतात. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडूनही पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. मकर राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. शुक्राची उदयस्थिती मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. शुक्राचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय
साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल मानला जात आहे. लग्नभावात शुक्र उदित होत असल्यामुळे व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल आणि सामाजिक पातळीवर मान सन्मान मिळू शकतो. दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य येण्याबरोबरच भविष्यासाठी ठोस निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. वैवाहिक जीवनात सौहार्द टिकून राहील आणि जोडीदाराशी भावनिक जवळीक वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ दिलासादायक ठरू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी शनी तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरात उगवेल. हे घर धैर्य, शौर्य आणि प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करेल. या संक्रमणादरम्यान आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्ट व्हाल. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये यशस्वी होऊ शकता. तुमच्या भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. तुमच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळेल आणि तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुम्ही एखादी लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. या काळात तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमावू शकता आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. समस्या एक एक करून दूर होतील. करिअरला नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या प्रतिभेला ओळख मिळेल. आर्थिक प्रगती होईल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.